शुभम आणि आपण पाहतो एका बाजूला कुशल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि सामन्याला मात्र होईल सुरुवात. अट्टीरडीचा सामना आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला 2007 चा संघ, एका बाजूला जर आपण पाहिलं तर 2018 चा संघ. एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मी विनंती करीन ज्यांची कोणाची प्रवेश फी बाकी असेल तर आपली प्रवेश फी जमा करा, कारण अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. तर प्रवेश फी आपली जमा करणं अत्यंत गरजेची भूमिका असेल. प्लीज आपली प्रवेश फी जमा करत राहा. ज्या कोणाचा सामना झाला असेल त्यांनी आपले प्रवेश शुल्क जमा करायचे आहेत. जाऊया मॅचकडे. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला आपण पाहतोय शंभो शुभम, तर एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच कुशल आणि एका बाजूला आपण पाहतोय शुभम. गोलंदाजी मार्क वरती कुंजन ला आपण पाहतोय. सामन्याला होईल सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार, पण त्यांच्या भूमिकेत साहिलला देखील आपण पाहतोय. मॅचला सुरुवात होत आहे. एका बाजूला शुभम शंभो या नावानं भरपूर जास्त प्रसिद्धी या खेळाडूला मिळालंय. पहिल्याच बॉल वरती यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. बाटाने बॉल मधला संपर्क व्यवस्थित होत नाही. इथून मात्र सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 चेंडू आणि 1 धाव. लेग बाईच्या संख्येत मात्र आमचे पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. बाटाने बॉलचा संपर्क झालेला आतापर्यंत नाही. कुंजन यांचा चेंडू, पहिलाच चेंडू अगदी पाय पकडून गोलंदाजी करतात. फलंदाजाचा मात्र त्यांनी एक माइंड रीड केलं. जी फलंदाज जिथे रिव्हर्स खेळायला लागल्या आणखीन त्याच्या मात्र रीच मध्ये पोहोचले. फुलर लेनचा बॉल होता, परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्क होत नाही. ऑन साईडला वळण द्यायचं होतं. इथे मात्र आपण पाहतोय क्लासमेट हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आमच्या संगीत कक्षात चांगल्या पद्धतीनं सेलिब्रेशन चालू आहे या मॅचचं, कारण जशी जशी दुपार होत चाललंय सेवा सेवा आणि सेवा, कार्यरत सेवा. जाऊया मॅचकडे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 2 बॉल आणि 1 धाव. एका बाजूला शुभम आहे, एका बाजूला कुशल आहे. कुशल याने मात्र भरपूर जास्त प्रभावी अगदी कमी वयात हौशी नांदगाव या संघामध्ये जागा मिळवली आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यंग टॅलेंट अर्थातच कुशल जे स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि आपण पाहतोय तोच आता सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मी म्हटलं होतं का म्हणून कमी वयात हौशी नांदगाव या संघामध्ये मला जागा मिळाली. ही मात्र कुशलची ताकद आहे. हा कुशल आहे 10. अगदी हवेच्या जोथा विरुद्ध फटका खेळणं कठीण असतं, परंतु कुशलची मात्र कुशल कामगिरी. काय चांगला फटका खेळला. तंत्रशुद्ध फटक्याची निवड. शॉर्ट आर्म जॅबचा फटका आपल्याला बघायला मिळाला. KL राहुलची आठवण झाली या फटक्यानं. अतिशय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडू आणि 7 वरती. पुढचा बॉल घेऊन कुंजन तयार. यावेळेस पुन्हा दुसरा देखील येतोय. लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब. कुशल इज ऑन फायर. दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसात आणि पहिल्या दिवसात कोणीही त्या एरियामध्ये षटकार ठोकले नाही, ते मात्र कुशल ठोठावतोय. यावेळेस हा बॉल अगदी स्विंग अँड मिस. परिवर्तन कुंजनने मात्र केलंय. चेंडू मात्र येतोय डॉट. आता चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 5 आणि धावसंख्या 13. पुढचा होणारा मॅच निहाल मोरे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात, एका बाजूला सूरज गावड. क्या बात आहे कुशल, क्या बात आहे कुशल. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 1000 वेळा बघत राहावा प्रोत्साहन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. षटक क्रमांक 1 संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 वरती. 19 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला 2007 10वीची बॅच आपल्याला बघायला मिळते, तर एका बाजूला 2018 यंग टॅलेंट ससळत असं युवा रक्त आपल्याला बघायला मिळतं आणि कुशलची बॅटिंग काही कमालीच्या पद्धतीने सध्या बोललंय. पुढचा होणारा मॅच आपण घेतोय, अत्यंत महत्वाचा असणार आहे. एकंदरीत 26 टीम खेळत आहेत. ह्या स्पर्धेची शोभा वाढविण्याचं काम 26 टीम खेळतात.
चांगल्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय SVM अर्थातच मर्द ग्रुप यांचं आयोजन, जबरदस्त आयोजन, दिमागदार आयोजन. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक 10वीच्या बॅचला संधी दिली त्यांनी. जाऊया मॅचकडे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. बाटाने बॉल मधला संपर्क व्यवस्थित होत नाही. शंभूला आपण पाहतोय. आता कुशल मात्र आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडकडे. पहिल्याच मॅच मध्ये कुशल अगदी बरसला, कुशल अगदी गरजला, ज्याने 3 षटकार ठोठावले. शंभूने मात्र स्ट्रायकिंग एंडला आता पुन्हा एकदा दिले ते म्हणजे चान्सेस कुशल याला. कुशलची कामगिरी चांगली राहिली, उल्लेखनीय कामगिरी. 2 दिवसात ऑन साईडला षटकार कोणाची ठोठावण्याची ताकद नव्हती. तिथे कुशलने सांगितलं की येस मी कुशल आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय तिसरा देखील, चौथा देखील येतोय. त्या बाद थँक्यू सो मच. येणाऱ्या काळात मात्र आपण पाहतोय एक मोठं टॅलेंट नांदगाव गावाला रिप्रेझेंट करण्यासाठी यस मी तयार आहे. त्याने मात्र सांगितलंय. शंखनाद फुंकलाय अगदी या पहिल्या मॅच मध्ये. यावेळेस चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन, बोटांमधली जादू, सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. कारण वेगावरती जर चेंडू हाताळला की मग कुशल मात्र त्याला स्टँड अँड डिपॉझिट. परंतु आता चेंज ऑफ द पेस, तुमच्यातलं बदल, तुमच्यातला मुलाग्र बदल मात्र आपल्याला बघायला मिळाला. काळानुसार परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय इथे चेंज ऑफ द पेसचा बॉल. यावेळी चेंडू भरपूर काळ हवे, क्षेत्ररक्षक खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला लागलेला हादरा. कुशल बॅक टू द डगआउट गॉन. कुशलच्या खेळीसाठी मात्र एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्याने मात्र चांगलं खेळ केलं, प्रभावी खेळ, अगदी छोटी इनिंग परंतु महत्वाची खेळी. ज्याने मात्र संघाला एक चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये 4 षटकार 24 धावा. भाऊ या नावाने त्याला प्रेम मिळतं आणि अर्थात तोच कुशल मोरे आपल्याला पाहायला मिळतो. 45 रोहित शर्माचा द हार्ट फॅन. आणि खऱ्या अर्थानं कालच्याच दिवसात रोहित गुरुनाथ शर्मा आपण पाहतोय 30 एप्रिलचा दिवस म्हणजेच भारताचा कर्णधार यांचा वाढदिवस. षटकांचा राजा, मुंबईचा राजा रोहित शर्मा याचा वाढदिवस कालच्या दिवसात बघायला मिळाला. परंतु मुंबई इंडियन्स संघ सध्या IPL मध्ये चर्चेतला संघ राहिलाय. हताश, हतबल आणि निराश आहेत. RCB नंतर आता मुंबईचं नाव घेतलं जातं. त्यामध्ये 17 वर्ष RCB संघ परिश्रम घेतात. कठीण काळ आहे परंतु इस साल कप नाम दे नाही होत. परंतु त्यासाठी तुम्हाला खेळावं लागतं. एक चांगला संघ सातत्याने असतो परंतु बांधणी आणि मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 2 मध्ये चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि 5वा चेंडू फेकण्याकरिता गोलंदाज पराग तयार आहेत. यावेळी साहिल पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. डीप पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फळीचा संपर्क नाही. चेंडू आलाय डॉट. 26 धावा फलकावरती षटक क्रमांक 2चा खेळ चालू झालाय. परागची गोलंदाजी चांगली राहिली, ज्याने एक महत्वाच्या फलंदाजाला बाद केलं. षटकार ठोठावला जरूर परंतु तदनंतर सांगितलं की नाही आता होणार नाही. यावेळी पुन्हा एकदा पॉइंटला खेळायचं होतं. चेंडू मात्र चाललाय डीप पॉइंटला. सिंगल आणि डबल या तंत्रावरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 संपल्या, 27 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. जे 90च्या दशकातलं हे मात्र सॉन्ग ऐकवतात आमचा डीजे ऑपरेटर. म्हटल्याप्रमाणे आता संगीत कक्ष आणि क्रिकेट हे खूप महत्त्वाची भूमिका झालेली आहे. आणि धावसंख्या जर आपण पासून पाहिली तर 2 षटकांचा खेळ झाला 27 धावा. गोलंदाजी मार्कवर नितेश. यावेळी आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल होता. साहिलच्या बॅटमधून मात्र मोठे फटके येत नाहीयेत. आता शंभूला चार्ज केलंय
शंभूला मात्र स्ट्रायकिंग एंडला आणलंय. शुभमला आपण पाहतोय इथे मात्र इधर से फेक उधर से फेक लगोरीचा खेळ चाललाय. इथून फेक तिथून फेक मारामारी आणि हाणामारी. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं मार्गक्रमणावरती आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नितीश आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 28, 28 धावा. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्धा पडाव संपलाय. अर्धा पडाव येणं बाकी आहे. येणाऱ्या काळात पाहतोय काय होईल आणि काय बिघडेल. पुढचा बॉल शंभूला देखील मात्र चेंडू स्विंग अँड मिस. क्षेत्ररक्षण आहेत शॉर्ट थर्ड मॅनला, डीप थर्ड मॅनला. तिथून मात्र आपण पाहतोय त्यांनी फील्ड केलं. फेकी आली 29 धावा. साहिल पाटील पंचांच्या भूमिकेत. एक चांगले पंच आणि एक समीर मोरे, साहिल मोरे एक चांगले खेळाडू देखील आहेत. औशी या संघाकडे मात्र ज्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने सातत्याने ज्यांची भूमिका असते, एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. आणि यावेळेस हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. फेकी येईल. तत्वरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 30 वरती. 30 धावसंख्या या फलकावरती आहेत. आणखीन चेंडू मात्र असतील ते म्हणजे या षटकातले 3. येणाऱ्या काळात पाहूया या 3 चेंडूंचा खेळ शुभम शंभो काय करतील. फटके मात्र आपण पाहतोय कुशल बाद झाल्यानंतर आलेले नाहीत. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. बॅटने तुम्ही चांगले फटके खेळू शकता, तंत्रशुद्ध फटके खेळू शकता, परंतु मग रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केलाय तर या रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात जर आपण पाहिलं तर तुम्हाला यश आलेलं नाही. चेंडू मात्र आलाय डॉट. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 2 चेंडू येणं बाकी असतील. पुढचा मॅच देखील तेवढाच महत्वाचा रोमहर्षक सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण संघ 2 असतील. एका बाजूला निहाल मोरे 2010 आणि सूरज गावड 2003 यांच्यातलं मात्र द्वंद्व. पाचवा बॉल घेऊन नितीश तयार होत आहेत शुभमसाठी. यावेळेस शुभमच्या बॅटमधून फटका व्यवस्थित येत नाहीये. चेंडू मात्र आपण पाहतोय थर्ड मानला. तिथे मात्र फंबल झालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर सरकते ती म्हणजेच 2 ने. 32 ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा घातक खेळाडू ज्याचे जर्सी क्रमांक 32 सातत्याने आठवण करून देतो की कठीण काळात न डगमगता संघासाठी काहीतरी करणं हे आपलं काम आहे. कारण दिलेली जागा संघाने मिळालेलं स्थान त्या जागेचं मात्र तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. यावेळेस पुन्हा एकदा शुभमच्या बॅटमधून मात्र व्यवस्थित फटके येत नाही. चेंडू मात्र आपण पाहतो इथे देखील बाईकच्या संख्येत मात्र पंच पोहोचवतात आमच्यापर्यंत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ संपलाय. 11ची सरासरी राखत धावसंख्या 33. आतमध्ये पाणी पोहोचवायचं आहे. तत्पूर्वी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात SVM पुरस्कृत मत ग्रुप पुरस्कृत मात्र एन्जॉय ट्रॉफी आणि 2024चं मात्र देखणं आयोजन नियोजन ज्यामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा 4था सामना चालू आहे. पुढचा होणारा मॅच निहाल मोरे विरुद्ध आपण पाहतोय सूरज गावड. निहाल मोरे आणि सूरज गावड रेडी राहायचं आहे. 2010 आणि एका बाजूला 2003 यांच्यातला द्वंद्व. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज संजय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या 33. एक गडी बाद शुभम शंभो ज्याच्या बॅटमधून मात्र धावा येत नाहीयेत. डोकेदुखी तीच राहिलंय की मोठे फटके येत नाही. यावेळेस आपण पाहतोय दांडी 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 गुल. मागचा दरवाजा उघडा राहिला तिथून शिरकाव केलाय गोलंदाजाने. तुझे गुलाबी गुलाबी तुझे
थँक्यू सो मच. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय धावसंख्या 33. मुख्य व्यासपीठावरती वैभव मोरे हे मात्र दाखल झालेले आहेत. मागच्या T10च्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारं नाव वैभव मोरे यांचं देखील इथे शुभ आगमन होत आहे. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे चौथं, जिथे पहिल्या चेंडूवरती शुभम याला मात्र परतीचा प्रवास करावा लागला. पुढचा बॉल घेऊन तयार गोलंदाजी ट्रॅकवरती, समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, अगदी बंदुकीतून सुटलेली गोळी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 37. अगदी षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 37 वरती जाऊन पोहोचतंय. चेंडू खेळलाय ऑन साईडला, खेळाडू मात्र डीप मधून पुढे सरसावतायत. बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि इथे मात्र आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग. धावसंख्या 2 भर होते 39 वरती जाऊन पोहोचते. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. कुशल आउट झाल्यानंतर मात्र धावा आल्या नाही, कुशल आउट झाल्यानंतर षटकार आले नाही, कुशल आउट झाल्यानंतर चौकार आले नाही. अगदी प्रथमेश हे मात्र दाखल झाले, यांनी मात्र शेवटच्या क्षणाला क्या बात आहे, क्या बात आहे प्रथमेश, सुपर्ब सुपर्ब. थँक्यू. 45-45. यावेळी सा देखील फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथून 2 पूर्ण होतील का, आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होतात. धावसंख्या 2 आकार घेत 47 वरती जाऊन पोहोचते. प्रथमेशने मात्र शेवटच्या क्षणाला इथे मात्र चांगले टच दिलेले आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती तयार. अगदी शेवटचा बॉल असेल. 47 या धावफलकावरती आहेत. खेळायचं होतं, मोठा फटका खेळायचा होता, पंचांनी मात्र व्हाईट बॉल दर्शवलाय. यस, इट्स व्हाईट बॉल. 48. आजच्या दिवसातला मात्र आपण पाहतोय चांगला स्कोर बघायला मिळतोय. भाऊ अर्थातच कुशल बाद झाल्यानंतर मात्र प्रथमेश यानं रंग भरलेत या इनिंग मध्ये. यावेळेस बॅटची चेंडू चाललाय बॅकवर्ड फाईन लेगला. सिंगल डबलचा मात्र खेळ पूर्ण होईल. 49 धावा आणि 50 धावांचा टार्गेट. या 50 धावा पाहूया कशा जमवल्या जातील. सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक. तत्पूर्वी पुढचा मॅच. एका बाजूला निहाल मोरे आणि सूरज गावड. आपण रेडी राहायचं टॉस साठी. सूरज गावडची टीम जी आहे, सूरज गावड त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स जवळ. सूरजजी गावड. वाला
चला टॉस साठी या एका बाजूला निहाल मोरे असतील, एका बाजूला आपण पाहतोय सूरज गावड असतील. आपण टॉस साठी यायचं आहे. अत्यंत महत्वाचा तो मॅच आहे आणि त्या महत्वाच्या मॅचच्या टॉस साठी जास्त वेळ न घेता आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला सूरज गावड यांचे सर्व खेळाडू कुठे असतील त्यांनी या 2003 ची बॅच. एका बाजूला निहाल मोरे 10th क्लासमेट म्हणून मात्र ही आपण स्पर्धा पाहतोय. अगदी दुपारचं सत्र 12:15 वाजत आलेले आहेत आणि तदनंतर आपण पाहतोय आजच्या दिवसातल्या 6व्या मॅचकडे आहोत. टॉस साठी या लगतचा मॅच देखील चालू करणार आहोत. सिद्धेश महाले यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्लीज आपण आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवलेले आहेत. फील्ड अरेंज करून घ्या, सामन्याला सुरुवात होईल. चांगल्या पद्धतीचं मात्र क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि बॉल मधला रंगलेला कडवा संघर्ष कोण पडेल कोणावर भारी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा. इथून जर जिंकलात तर एक एक पाऊल पुढे जाल, इथून हरलात तर 365 दिवस पुन्हा एकदा वाट बघावी लागेल. SVM सूरज, वृषाल आणि मयुरेश यांची मात्र ही सुंदर स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. एन्जॉय ट्रॉफी प्रथम पारितोषिक या स्पर्धेचा 8,000, द्वितीय पारितोषिक 5,000, तृतीय पारितोषिक 1,500 आणि चतुर्थ पारितोषिक 1,500 व आकर्षक चषक आपण पाहू शकाल. सरपंच साहेब, उपसरपंच साहेब आपल्याला बघायला मिळाले इन ऍक्शन. चांगलं क्रिकेट आजच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद, थँक्यू सो मच, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी अत्यंत महत्त्वाचे मॅचेस चालू आहेत. 10th क्लासेसचे मात्र ज्या मॅच आहेत त्यांच्यामधलं मात्र एक आगळीवेगळी संकल्पना आयोजकांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी एक वेगळी संकल्पना घेऊन आले क्रिकेटच्या माध्यमातून. कारण मग जुन्या आठवणी याच क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकत्र येतो, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि खऱ्या अर्थाने तेच सध्या 2 दिवस आपण पाहतोय. 28 एप्रिल आणि 1 मे चे हे 2 दिवस एकंदरीत जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरिता चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. 2 फलंदाज, एका बाजूला कुंजन आणि एका बाजूला हितेश. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेशला जर आपण पाहिलं तर ज्याने या शेवटच्या षटकात येऊन हाणामारी आणि मारामारी काही कमालीची बॅटिंग केली. सुंदर बॅटिंग त्याच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस हा देखील फटका चांगला केलाय. चेंडू डीप पॉइंटला, खेळाडू तैनात आहेत, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 चेंडू आणि 2 वरती. 2 चेंडू आणि 2 धावा या धावफलकावरती आहेत. आमच्या समवेत आमचे गुणलेखक तुषार चांगले गुणलेखन केलंय. मी सातत्याने म्हणत असतो की समालोचकांच्या पाठीचा कणा कोण, तर आमचे गुणलेखक. चांगल्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय ते गुणलेखन करतायत. स्ट्रायकिंग एंडला आता कुंजनला आपण पाहतोय. कुंजनचा फटका फसलाय आणि आपण पाहतोय इथे मिस टाइम मध्ये पंचांनी मात्र हात उचलला. हाईट फॅक्टर नाही, ओव्हर स्टेपिंगचा मात्र नो बॉल इथे मात्र घोषित केलाय. पुढचा बॉल येतोय फ्री हिट. बघा नीट, कारण येतोय फ्री हिट. फ्री हिटला मात्र 2007 ला अंमलात आणलं गेलं. 2007 नंतर मात्र आपण पाहतोय काहीतरी वेगळं क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि आपण पाहू शकाल आता हा फ्री हिटचा नियम देखील तेव्हाच आला. सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र पहिला फ्री हिट खेळत असताना चौकार आणला होता. इथून फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात हितेश आहेत. ते चौकार आणतील की षटकार आणतील हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. वरती आपण पाहतोय गोलंदाज प्रथमेशला काय करायचं आहे तर फलंदाजाच्या स्ट्रेंथ मध्ये तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. क्या बात आहे, सुपर लाईन और लेंथ आणि वेगाचा राजा म्हणून आपण पाहतोय प्रथमेश. वेगाचा उल्लेख झाला असल्या कारणाने निश्चित स्वरूपात एक मेसेज निश्चित देईन. या नांदगाव मध्ये येऊन एका जरी तरुणाने तो कानावर घेतला तरी आमची फेरी सार्थ ठरली, मी नक्की म्हणेन. आज वेग जर पाहिलं तर तरुण पिढी ही भरकटलेली आहे. माझ्या आई बाबांनी चांगली गाडी घेऊन दिली का मग त्या गाडीला कसंही चालवायचं, परंतु वयाच्या 24 ते 25 वर्षापर्यंत मुलाला अगदी आई बाबांनी हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं, परंतु गाडी चालवताना मुलं विचार करत नाही. मग ऍक्सिडेंट मध्ये आपण निघून जातो. आई बाबांना शेवटपर्यंत आतमध्ये एक उणीव राहते की आमचा मुलगा आमच्यात नाही. ज्या अनुषंगानं वेगावरती स्वार होत असताना तुम्ही वेगाचा एक विचार केला पाहिजे की घरी कोणतरी आपली बघताय, आपले आई बाबा आपल्याला अगदी जपतायत, परंतु नवीन मुलं ही भरकटलेली आहेत.
निश्चित स्वरूपात गोलंदाज वेगाचा उपयोग करत असताना एक हा उल्लेख झाला, परंतु मी म्हटल्याप्रमाणे ही फेरी जर एका जरी तरुणाने कानावर घेतलं तरी देखील आमची फेरी सार्थ ठरली, मी असं नक्की म्हणेन. षटकार आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वर. काय कमालीचा फटका खेळला, अगदी बॉडी बॅलन्स मागच्या पायावरती शफल केलं, ट्रान्सफर केलं आणि तदनंतर फक्त चेंडूला दिशा दिली, वेगाचा योग्य उपयोग केला, सुपर टायमिंग सहित हा फटका खेळला आणि मात्र आपण पाहतोय षटकार आलाय. धावसंख्या 10. चालेल तिथपर्यंत चालेल. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 10 वरती जाऊन पोहोचते. 20 बॉल आणि 40 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, हा बॉल जर आपण तपासून पाहिला तर पुन्हा एकदा पंच साहिल यांचे मात्र थोडं समांतर आलेत, म्हणजेच धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 वरती. 11 ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावांचं मात्र टार्गेट आणखीन बाकी आहे. या 39 धावा कशा जमवल्या जातील. भागीदारी, पार्टनरशिप अत्यंत महत्वाची भूमिका. कुंजन एका बाजूला आहेत, एका बाजूला हितेश आहेत. जर तुमची पार्टनरशिप चांगली रंगली तर या 39 धावा तुम्ही आणखीन जमवू शकता, परंतु भागीदारी काय चांगली गोलंदाजी. प्रथमेश यांचा मात्र चेंडू त्यांच्या हाईटचा पुरेपूर उपयोग करतात, खांद्याचा योग्य वापर करतात, वेगावरती स्वार आणि भन्नाट वेगासहित चांगली पिचिंग. तुमच्याकडे फक्त वेग असून चालणार नाही, तुमच्याकडे चांगला टप्पा देखील असायला हवा आणि अगदी तेच बघायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर 11 वरती. 5 बॉलचा खेळ झालाय, आणखीन येणारा एक बॉल प्रथमेशला आपण पाहतोय. प्रथमेश हे नाव सध्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील चर्चेत आहे. प्रथमेशकडे वारेट गावचं मात्र खेळाडू आपण पाहतोय आणि तदनंतर PTPL जी मात्र स्पर्धा झाली ज्यामध्ये पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू हाच तो प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूला वळण दिलंय, चेंडू चाललाय बाकट फाईन लेग मध्ये जिथे खेळाडू तैनात आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु ॲक्युरेट फेकी मागे कुशल तयार आहेत. 18 बॉल आणि 38 ची गरज. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मायबाप प्रेक्षकांचं आम्ही करतोय स्वागत. जिथे मॅच चालू आहे एका बाजूला 2018 आणि एका बाजूला आपण पाहतोय 2007. सिद्धेश महाले यांचा संघ 2007 मयुरेश आपल्याला बघायला मिळतात. अथक परिश्रम या स्पर्धेसाठी त्यांचे देखील राहिलेत. ऋषी पाटील आणि मयुरेश दादा यांचे देखील आम्ही आभार मानतोय ज्यांनी मात्र या स्पर्धेकरिता आम्हाला समालोचनाचा कार्यभाग दिलाय. जाऊया मॅचकडे. 18 बॉल आणि 38 ची गरज. पहिलाच बॉल कुशल. यावेळेस कुशलचा पहिला चेंडू फुलर लेनचा होता, परंतु त्याला फुल टोल करता आला नाही. बघा चतुर असा मात्र हा खेळाडू आहे. जिथे मायनर चान्सेस आहेत तिथे मात्र आपण चान्स घेणं गरजेची भूमिका होती. शंभू मागे यष्टीरक्षक, परंतु गोलंदाजी मार्कवर कुशल. मी म्हटल्याप्रमाणे अगदी कमी वयात आणि कमी वेळेत स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू. औशी नांदगाव सारख्या संघामध्ये जागा मिळणं सहज नाही, कारण भरपूर चांगले टॅलेंट या गावात आहे. परंतु टॉप 11 मध्ये 11 मध्ये मात्र मी खेळतो त्याचा उत्तम ज्याने प्रात्यक्षिक मांडलं बॅटिंग करत असताना. आता गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करावी लागेल. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. क्या बात आहे. सुपर स्ट्रोक. कुंजन इज ऑन फायर. 6. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल पाणी पिण्याकरिता तुम्ही तुमचा ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता. खऱ्या अर्थानं आता आपण पाहतोय या 42, 43, 44 पर्यंत तापमान पोहोचतं आणि पाणी आता पिणं अत्यंत भरपूर महत्वाची भूमिका आहे. आपण पाहू शकाल कारण मे महिना चालू झालाय. प्रत्येकानं या उन्हाळ्यात एक एक तरी झाड लावा. कुणाची लावालावी करण्यापेक्षा झाडे लावा, कुणाची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा. येणाऱ्या काळात ते तुमच्यासाठी आल्हाददायक असेल. परंतु आजचा माणूस त्या गोष्टीकडे नाही. फक्त झाडे लावून चालणार नाही, झाडे जगवावी देखील लागतील. कारण झाडे लावतात आणि मग पोस्ट करतात इंस्टाग्रामला की यस वृक्षारोपण आम्ही केलं, परंतु त्याचे जतन कोण करणार ही भूमिका महत्वाची आहे.
एक झाड जर तुम्ही लावलं तर येणाऱ्या 5 ते 10 वर्षात तेच झाड तुम्हाला त्याची फ्रीमध्ये सगळं काही, झाड कधीच कोणाकडून उपकाराची परतफेड मागत नाही, ते तुम्हाला सगळं स्वतःकडून देत असतं, फक्त त्याला जगवणं आपल्या हातात आहे. परंतु आज खूप कमी आहेत, कारण आपण पाहू शकाल भरपूर तापमान वाढत चाललंय. झाडं लावणं अत्यंत भूमिका गरजेची आहे. मी म्हटल्याप्रमाणे कुणाची लावालावी करण्यापेक्षा झाडे लावा, कुणाची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जाऊया मॅचकडे. पुढचा बॉल बॅटची एज अँड टेकन, मागे यष्टी रक्षक चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. कुशल, चांगली गोलंदाजी, गॉन. सो मच. अगदी आजच्या जमान्यात चाललेली ही भानगड आणि त्याच्यावरती लावलेलं आमचं हे गीत आमच्या डीजे ऑपरेटरने, कारण आज भावा बहिणीचं नातं राहिलेलं नाही. एका जमिनीच्या तुकड्यासाठी मात्र भरपूर भांडणं. घरात भाऊ भावाचा नाही, मुलगा आईचा नाही, मुलगा बापाचा नाही, कारण मॅटर करते हे मात्र पैसा. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकाल आमचे डीजे ऑपरेटर अतिशय सुंदर संगीतांची मधुर मेजवानी ऐकवतात. जाऊया. तर जाऊया मॅचकडे. 13 बॉल आणि 30 ची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कुशल. बॅटिंग देखील चांगली केली, गोलंदाजी देखील चांगली करतात. एक षटकार जरूर आला, परंतु त्या षटकारानंतर स्वतःला त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की यस कुशल, ही गोलंदाजी आपली नाही, आपल्याला विकेट पाहिजेत, आणि त्याने विकेट मिळवला. जाऊया मॅचकडे. आता इक्वेशन थोडंसं लांबवलंय. 13 बॉल आणि 30 धावा होऊ शकतात. शक्य आहे, अशक्य काहीच नाही, फक्त मी करीन आत्मविश्वास, ही तुमची भूमिका अत्यंत महत्वाची असेल. पुढचा बॉल यावेळेस क्या बात आहे, काही कमालीचा फटका खेळलाय परागच्या बॅट मधून. अगदी येता क्षणी पावलो पावली फटका खेळलाय, सरळ सीमा पार. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच अर्थात 26 या धावसंख्येवरती. 12 बॉल आणि 24 ची गरज आहे. 12 बॉल 24 ची गरज, 24 ची गरज आणि 12 बॉल. प्रति षटका मागे तुम्हाला मात्र इथून 12-12 धावा आणाव्या लागतील. मी म्हटल्याप्रमाणे शक्य सगळं, अशक्य काहीच नाही, फक्त आत्मविश्वास. आय कॅन डू इट, मी हे करू शकतोय स्वतःला सांगावं लागेल. क्षेत्र कुठलेही असो, कष्टाला तुमच्यासमोर पर्याय नाहीत, आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील पर्याय नाहीत. आता तुम्ही कष्ट कसे करताय याच्यावरती तुमचं यश देखील निश्चित आहे. पाहूया येणाऱ्या काळात 12 बॉल आणि 24 चा सामना, काय कमालीचा सामना, नेल बायटिंग, अंगावर गुज बम्स येतील असा सामना. 12 बॉल 24 ची गरज. विकी मोरे जर इथे असाल, विकी मोरे आपण पाहतोय, तर त्यांना विनंती करीन की आपण पुढच्या मॅचची अंपायरिंग करायची आहे. विकी मोरे जर इथे असाल तर त्यांना विनंती करतोय की आपण अंपायरच्या भूमिकेत राहायचं आहे पुढच्या मॅचच्या. आयोजकांची सूचना आहे. जाऊया मॅचकडे. 12 बॉल आणि 24 धावांची गरज. प्रति षटकामागे 12 धावा येणं बंधनकारक. जर त्या येत नाहीत तर मग खऱ्या अर्थानं थोडंसं बॅकफुटवरती जावं लागेल. मी म्हटल्याप्रमाणे 2018चा एक युवांचा संघ आहे, तर एका बाजूला 2007चा थोडासा एक अनुभव त्यांच्याकडे आहे. अनुभवाच्या जोरावर चांगले क्रिकेट जर दाखवलं तर या मॅच मध्ये चांगले क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. पुढचा बॉल फुल लेनचा बॉल होता. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न मनाशी मात्र निश्चय केला होता की खेळायचं तर रिव्हर्स खेळायचं, म्हणून ठरवून खेळलेलं क्रिकेट कधी थोडंसं आपण पाहतोय कठीण असतं. माइंडसेट आधीच केलं होतं की रिव्हर्सचा फटका खेळीन,
आणि फुलर लेनचा बॉल होता. ऑन साईडला देखील तुम्ही षटकार इझिली डन करू शकत होतात, परंतु माईकवरून बोलणं भरपूर सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. कारण इथून बघून सगळं चांगलं वाटतं, काय करू आणि काय नको इथून सगळं कळतं. मैदानाच्या आतमध्ये भरपूर काही गोष्टी वेगळ्या असतात. यावेळेस चेंज ऑफ द पेस, सुपर लाईन और लेंथ, चारोखानेची चारी बाजूने बंदिस्त, अनप्लेएबल. फलंदाजाला मात्र आपण पाहतोय पूर्णपणे बांधून ठेवलं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहन. 10 बॉल आणि आता 23ची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. दोन्ही संघ सहज रीतीनं माघार घ्यायला तयार नाही, लढायचं आहे. या अनुषंगाने मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या ही मॅच चालू आहे. यावेळेस हा बॉल उडवलाय, फ्लिक ऑन द रिस्क, चेंडू चाललाय लांबच 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 लांब. 6. तर यावेळी जर आपण पाहिलं तर 9 बॉल आणि आता 17ची गरज. 17ची गरज आणि 9 चेंडू. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा निर्माण केलं जातं, हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत. प्रत्येक प्रेक्षकाचा नजरा खेचून घेणारा मॅच, नेत्रलोचक. यावेळीस पुन्हा एकदा चेंडूला ऑन साईडला वळण दिलं, चेंडू चाललाय सीमा पलीकडे, आलाय चौकार. चुकीला माफी नाही. जे खेळाडू मध्ये आहेत त्यांना विनंती करतो की बाहेर या, बाहेर या. बघा एक एक रन महत्वाचा आहे, बाहेर या आपण सगळ्यांनी. यावेळी जर आपण पाहिलं तर 8 बॉल 13 काय सामना रंगतोय. जरी एक यंग टॅलेंट समोर आपण एक एक्सपिरियन्स घेऊन खेळतो, तर खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्स हा निश्चित स्वरूपात दांडगा आहे आणि ते सध्या पाहायला मिळतंय. पुढचा बॉल. यावेळी जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. चेंडू फळीचा संपर्क अगदी व्यवस्थित नाही, परंतु धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38. 7-12 7-12 साठी चाललेली भांडगड, जी मात्र आता प्रत्येक घरोघरी गावोगावी विषय आहे 7-12चा. आता पाहूया इथून कुठला संघ पुढे येणार. मगाशीच बंशी गाणं लागलं आणि आता इक्वेशन ते आलंय. 7 चेंडू 12ची गरज, 12ची गरज आणि 7 चेंडू. सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीचा सामना चाललाय, नेल बायटिंग मॅच. एका बाजूला आहेत फलंदाज कुंजन, एका बाजूला आहेत पराग. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन. 5 चेंडूंमागे 11 धावा खर्च केलेले आहेत. पाटील नेटवर्क सोबत जोडलेल्या प्रेक्षकांचं आम्ही करतो स्वागत. पुढचा बॉल, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न राहिलाय. इथे देखील आपण पाहतोय या चेंडू येईल डॉट. 6 बॉल आणि 12ची गरज आणि 6 बॉल. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. येऊया पुन्हा एकदा या रोमहर्षक मॅच मध्ये.
6 बॉल आणि 12 धावांची गरज. जे काही शंका असतील ते पंच चेक करतील. पंच त्यांच्या कामामध्ये कार्यरत आहेत. आपण बोलून नाही चालणार मित्रांनो. 6 बॉल आणि आता मात्र आपण पाहतोय 12ची गरज. 6 चेंडू 12ची गरज. 6 चेंडू आणि 2 षटकार. हे पहा ऑन स्क्रीन आपण पाहतोय जागृत राऊत पाटील नेटवर्कच्या टीम मधून बंटी कुंभार हे नाव देखील चर्चेतलं नाव राहिलंय. कारण साधी सुरुवात याने देखील केली होती परंतु आज पालघरचा ब्रँड झालाय. भरपूर स्पर्धा असतात जिथे मात्र त्यांची मागणी असते की बंटी आहे का. या अनुषंगाने मात्र काम असं करा की येणाऱ्या काळात तुमच्यासाठी समोरची लोक सुचली पाहिजेत. अर्थात बंटीचं नाव मी उल्लेख घेईन त्याच्यामध्ये निश्चित करीन. याच विभागातला आपण पाहतोय या नांदगाव मुरुड विभागातला कुशल चौधरी याचं देखील नाव घेईन. दातिरी विभागातून मनीष निजाई आहेत. असे कमाऱ्यामधून अनुराग आहेत. असे भरपूर चांगले दिग्गज कॅमेरामॅन आहेत. जाऊया मॅचकडे जिथे 6 बॉल आणि 12ची गरज. गोलंदाजी मार्कवर शुभम शंभो आपण पाहतोय जो दाखल झालाय. बॅटिंग मध्ये विशेषतः प्रभावी करू शकला नाही. इथून तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 बॉल 12 डिफेंड करायचे आहेत. तर एका बाजूला पराग जो मात्र सुपर कामगिरी करत असताना ज्याने 6 बॉल 16 धावांची झंझावती खेळी आक्रमक खेळी ज्याने दाखवलाय. परंतु मागे काय झालं हे विसरत आता काय करायचं आहे ही भूमिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 6 बॉल 12ची गरज. हात ट्रॅकरचा बॉल होता. बॉलला उडवता आलं नाही. सिंगल मात्र मिळाला आणि आता 5 बॉल 11ची गरज. 5 चेंडू आणि 11ची गरज. पहिलाच बॉल स्लोवन पद्धतीचा होता. थोडासा शरीरापासून दूर ठेवला. फलंदाज रेडी. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार शुभम. 5 बॉल आणि 11ची गरज आहे. मयुरेश भाई भरपूर मेहनत घेत आहेत या स्पर्धेकरिता. अगदी सकाळच्या सत्रापासून आम्ही त्यांना पाहिलंय. यावेळी चेंडूला मात्र फाईन लेगला खेळला. चेंडू चाललाय का इथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळेल. आता सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. 4 बॉल आणि 10ची गरज. 10ची गरज आणि 4 बॉल. काय सामना रंगलाय. अतिशय सुंदर सामना. दुपारचं सत्र आणि या रखरखत्या सहसत्या उन्हामध्ये एक गरम झालेला मॅच. 4 बॉल आणि 10ची गरज. 10ची गरज आणि 4 चेंडू. दडदड वाढली जाते. आपण पाहू शकाल गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही डगआउट मधून आता भगवंताच्या हाका करत असतील परंतु बॉलला उडवलाय. नाव आहे फलंदाजाचं पराग. सुपर 6. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो जर पंचांच्या निर्देशनास जर थ्रो गोलंदाज आहे तो आढळला नाही तर लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे आमचे जे आयोजक आहेत ते देखील चेक करू शकतात. प्रत्येक संघासाठी ही सूचना आहे. जर थ्रो गोलंदाजी आढळली आणि पंचांना ती निर्देशनात आली नाही तर आमचे आयोजक लाईव्ह मध्ये देखील बघणार आहेत. टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. 14 फेब्रुवारी 2005 ला खऱ्या अर्थानं युट्यूब हे अंमलात आणलं गेलं आणि युट्यूब पासून झालेली सुरुवात. आज युट्यूब मध्ये भरपूर काही गोष्टी आहेत जिथून सगळं काही तुम्हाला बघायला मिळतं. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. नवीन लग्न झालेली मुलगी कांदे पोहे कसे बनवायचे हे देखील युट्यूबला टाकून बघते. ह्या गोष्टी आहेत. आपण पाहू शकाल असं युट्यूब आहे. आता 3 बॉल आणि 4ची गरज. सामना चांगला आहे. 3 चेंडू आणि 4ची गरज. मैदानाच्या आतमध्ये पराग नावाचं वादळ घोंगावलंय. हा जर तुमची शाळू खेळपट्टीवर असेल आणि तिथून जर तुम्ही जर हल्लात तर तो चेंडू न मिळेल. ह्याची देखील दक्षता घ्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. 3 बॉल आणि 4ची गरज. चर्चा झाले गावाला आणि डिमांड आले पराग या नावाला. क्या बात है. 2018 या संघाचा पराभव. कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये शुभ्रम निहाल मोरेची टीम थांबायचं. निहाल मोरेची टीम कुठे आहे त्याने थांबायचं प्लीज.